40 जणांचं नगरसेवकपद जाणार, 48 तासात राजकीय भूकंपाचे संकेत, भाजपला सर्वाधिक फटका, काय कारण? या 40 जागात भाजपचे 28, काँग्रेस 10, MIM व मुस्लिम लीगच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे. यामुळे आता जानेवारी 21 रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अलीकडेच झालेल्या नागपूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 40 नगरसेवक ओबीसी आरक्षित प्रवर्गातून निवडून आले. मात्र, एकूणच नागपूर मनपामधील आरक्षणाची मर्यादा ओलांडली असून सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या निकालाचा संदर्भ लावल्यास या सर्व 40 जागांवरील निवडणुका रद्द होऊन तेथे पोटनिवडणुका होऊ शकतात किंवा केवळ एका वेळेसचा अपवाद म्हणून न्यायालय या निवडणुका वैधही ठरवू शकते. या जिल्हा परिषदांमधील आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्याने तेथे निवडणुका घोषित करण्यात आलेल्या नाहीत. मात्र, आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या नागपूर व चंद्रपूर मनपामध्ये निवडणुका झाल्या. अशात ओबीसी आरक्षणावरील मुद्द्यावर जानेवारी 21 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणे अपेक्षित आहे. या सुनावणीत आरक्षण मर्यादा ओलांडण्यात आलेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांबाबत न्यायालय निर्णय देईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्यांचे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.